नमस्कार मित्रांनो, आज आपण लिनियर M3चा युनिट नंबर 1 बघणार आहोत. त्याचं नाव आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मी तुम्हाला हा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 शिकवतो यूट्यूबच्या माध्यमातून. तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही, आपण सगळं इझिली सॉल्व करू. लिनियर डिफरन्शियल म्हणजे काय? तर पहिली गोष्ट डिफरन्शियल म्हणजे काय? डिफरन्शियल म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसा रिप्रेझेंटेट करतात? तर डेरिव्हेटिव्ह. बरोबर. डेरिव्हेटिव्ह कोणता? मग सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, एनिथिंग. तर dy बाय dx कसं असं, dy बाय d2 बाय dy बाय dx. बरोबर. असं सो वन किती वर किती मग d4 असं डेरिव्हेशन. आणि लिनियर म्हणजे काय? लिनियरचा अर्थ होतो डिग्री. लिनियर म्हणजे काय? डिग्री. बरोबर. तर डिग्री किती ऑर्डर असू शकते? 1 2 3 4 मिनिटं. नंतर डिफरन्शियल इक्वेशनची व्याख्या काय? तर डिफरन्शियल इक्वेशन एनी इक्वेशन विच कंटेन ॲट लिस्ट वन डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज डेरिव्हेटिव्ह. बरोबर. नंतर डिफरन्शियल dy बाय dx कसं असू शकतं? d2 बाय dx2 इक्वल टू मायनस y इक्वल टू साइन x समथिंग. बरोबर. त्यानंतर सोल्युशन. आता सोल्युशनचा फॉर्मॅट कसा असणार आहे याचा? बरोबर. तर रिप्रेझेंटेशन ऑफ एल आपण याला शॉर्ट फॉर्ममध्ये LD लिहू शकतो, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आपण आता याचा रिप्रेझेंटेशन फॉर्म्युला कसा असणार आहे? d2y बाय dx2 मायनस 4dy dx. बरोबर. प्लस 2y इक्वल टू x. आता dy बाय dx म्हणजेच काय? d2y बाय dx काय म्हणजेच आपण काय पुट करणार याला? dy इक्वल d2y बाय dx म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपण काय लिहू शकतो? d2. आपण लिनियर डिफरन्शिएशन मध्ये याला असं रिप्रेझेंटेशन करणार आहे. याला काय रिप्रेझेंटेशन करणार आहे? ओन्ली d. बरोबर. त्यानंतर आपण आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण रिप्रेझेंटेशन फॉर्म्युला कसं करू शकतो? याला जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला आपण कसं लिहू शकणार? d2 प्लस याला काय आपण लिहू शकणार? dy बाय dx ला d प्लस y प्लस 2 इंटू y इक्वल टू x. बरोबर. तर हा याच्यामधून y कॉमन घेतला होता आपण. बरोबर. त्यामुळे असा फॉर्म्युला आहे. याच्यामधून y कॉमन घेतला तर y कॉमन घ्यायचा आणि इक्वल टू x करायचं. आपण लिनियर डिफरन्शियलचे फॉर्म्युले बघणार खूप सारे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आपण याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. हे कसं असणार आहे? फाय आणि d म्हणजे डेरिव्हेटिव्ह. तो किती पण ऑर्डर असू शकतो, सेकंड थर्ड. त्याच्यानंतर f of x म्हणजे फंक्शन, त्याचं सोल्युशन. बरोबर. सोल्युशन इक्वल टू y हे काढायचं. आपलं सोल्युशन किती प्रकारचे असणार आहे? 2 प्रकारचे. तर ते कोणते बघूयात. एक आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. बरोबर. CF त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये CF लिहिणार. बरोबर. आणि एक असणार आहे पर्टिक्युलर इंटिग्रल. बरोबर. पर्टिक्युलर इंटिग्रल. बरोबर. त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये असणार PI. बरोबर. त्याच्या आपण आता स्टेप वाईज फॉर्म्युला बघूयात. तर पर्टिक्युलर कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचे फॉर्म्युला. याला कसं रिप्रेझेंटेशन करणार? YC म्हणजे काय? कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. बरोबर. आणि याला रिप्रेझेंटेशन याचा फॉर्म्युला कसा असणार आहे? फाय d इक्वल टू 0. तर असंच घ्यायचं. एक हे दिलेला असं डिफरन्शियल इक्वेशन, त्याचं आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढताना d f काय याचा कधी पण 0 घ्यायचा, कोणताही असो 0 घ्यायचा. बरोबर. आणि त्याच्यावर आपण त्याचे फॉर्म्युले बघूयात आता. म्हणजे हा झाला फॉर्म्युला याचा. बरोबर. आणि नंतर आता याचे बघूयात आपण फॉर्म्युले. रोज बघूयात. बरोबर. रोज आणि YC कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. बरोबर. YC काढायचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. तर आता एक कोणता? M1 नॉट इक्वल टू M2 म्हणजे हा असा आले असेल, दोन्ही रूट बरोबर नसतील किंवा सेम नसतील तर हा घ्यायचा. C1 M1 x प्लस C2 x. मी फॉर्म्युला लिहून घेतो एकदा आणि तुम्ही ते बघा. बरोबर. M1 आणि M1 दोन रूटचे सेम असतील तर तो फॉर्म्युला लिहायचा. C1 प्लस C2 x इंटू ब्रॅकेट e टू दी पॉवर m1. m सेमच असल्यामुळे तुम्ही काय मिळू शकता? -1 असेल तर -1 किंवा 1 असेल तर 1. इथं m जागी काही पण जो रिटेल तो लिहू शकता. बरोबर. 4 नंबर काय असणार आहे? सेम फॉर्म्युला m1 इक्वल टू m2 इक्वल टू m3. बरोबर. असं कसं सेम काय, फक्त त्याच्यात C3 ॲड होईल याच्या जागी. बरोबर. आणि डिग्री मल्टिप्लाय होईल. C1 प्लस C2 x प्लस C3 x स्क्वेअर e टू दी पॉवर m1 x. सेमच असल्यामुळे m1 तिन्ही रूटचा सेम असेल तर m1 हा पुट करू शकता. बरोबर. आणि जर इमेजनरी आला तर अल्फा प्लस बीटा आपण काय लिहितो? कॉम्प्लेक्स नंबरमध्ये बघितला असणार आपण फॉर्म्युला अल्फा प्लस अल्फा बीटा. बरोबर. त्याच्यासाठी काय फॉर्म्युला? e टू दी अल्फा x प्लस ब्रॅकेट C1 कॉस बीटा x. बरोबर. प्लस C2 साइन बीटा x. बरोबर. बीटाची कधी पण पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार. बरोबर. बीटाची कधी पण नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. बरोबर. आता आपण पर्टिक्युलर सोल्युशन बघू. पर्टिक्युलर सोल्युशनच्या याला आपण कसं लिहू शकणार? मग याला जर YC लिहिलं तर याला YP लिहिणार. बरोबर. पर्टिक्युलर YP काढण्याच्या 3 मेथड आहेत. बरोबर.
1 2 3 बरोबर. एक शॉर्टकट मेथड बरोबर आणि एक व्हेरिएबल मेथड, एक व्हेरिएशन मेथड, बरोबर. व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर आणि जनरल मेथड बरोबर. याच्यावर आणि पहिले आणि शॉर्टकट आणि व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरवर 100% क्वेश्चन येतो इन्सिल बरोबर. तर एवढं करायचं. मग शॉर्टकट मेथडचे फॉर्म्युले बघूयात. yp इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला कसं yp इक्वल टू हे फक्त डिवाइड मध्ये जाणार फाय इक्वल टू f of x बरोबर. f of x मल्टिप्लाय करायचं झालं. त्यानंतर आपण याचा फॉर्म्युला बघूया बरोबर. तुम्ही आता एक फोटो टाकतो याचा आणि मग हे करू आपण फॉर्म्युल्याचा, म्हणजे आता खूप वेळ जाईल. सो थँक्यू. आणि एक केस म्हणजे केस ऑफ फेलियर येतो, ज्यावेळेस डिनॉमिनेटर हा 0 येतो त्यावेळेस केस ऑफ फेलियर येतो. तो समज yp इक्वल टू तो पर्टिक्युलर इंटिग्रल मध्येच येतो. तर तो कसा आहे ना, फाय इक्वल टू हा जर डिनॉमिनेटर 0 आला तर त्याला कसं सॉल्व करायचं. तर याचा एक फॉर्म्युला आहे, त्याला x ने मल्टिप्लाय करायचं बरोबर. आणि जो आपल्याला हे दिला आहे, हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिलं, त्याचा एक फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, f of x तसंच लिहायचं आणि असं सॉल्व करत जायचं. आणि जर इथमध्ये सॉल्व झालं तर ठीक, नाही डबल केस ऑफ फेलियर, डिनॉमिनेटर 0 आला डबल असं डबल x स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं. आता आपण डायरेक्ट प्रॉब्लेम बघूयात, पण तुम्ही अगोदर ते हे करा, फॉर्म्युला रीड करा आणि ते समजून घ्या. एवढा टाईम नाही आपल्याकडे. तर पहिला प्रॉब्लेम आहे आपला सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन. ते कसं असणार, dy बाय बरोबर 4 dy dx प्लस 3y आणि e raised to minus x प्लस y प्लस 4 बरोबर. स्टेप नंबर 1 सॉल्व करूया. स्टेप नंबर 1 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स, म्हणजे आपलं काय, आपण काय नोटेशन दिलं होतं डी स्क्वेअर बरोबर प्लस 4 आणि हे काय डी वाय बाय डी एक्स म्हणजे हे डी आणि प्लस 3 इंटू वाय आणि इक्वल टू ई रेस्ट टू दी पॉवर एक्स प्लस 4y बरोबर. तर आपण इकडनं वाय कॉमन घेत असतो आणि याच्या जागी आपण याच्या जागी डी पुट केला आणि याच्या जागी आपण नोटेशन हे केलं. त्यानंतर स्टेप 2 आपल्याला काढायचा आहे वायसी बरोबर. वायसी काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, वायसी काढायचा बरोबर. वायसी काढण्याचा फॉर्म्युला आहे इक्वल टू 0. टाईप ऑफ फंक्शन आता हे फंक्शन आहे, इथं 0 घ्यायचं कधी पण कोणत्याही क्वेश्चनमध्ये वायसी काढताना इथे 0 घ्यायचा. तर आपण याचं हे करूया, डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 3 इक्वल टू 0. आता हे कॅल्सीमध्ये हे टाकायचं इक्वेशन सॉल्व करून आणि त्याच्या रूट येतात मग m1 इक्वल टू -1 आणि m3 इक्वल टू m2 इक्वल टू -3, म्हणजे हे कोणते येतात रिअल आणि डिस्टिंक्ट बरोबर. आणि नंतर आपला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे वायसीचा काय फॉर्म्युला आहे, वायसी इक्वल टू दोन रूट जर सेम नसतील तर त्यांचा फॉर्म्युला होता c1 e रेस्ट टू दी पॉवर m1x प्लस c2 e रेस्ट टू दी पॉवर m2x बरोबर. आणि मग त्या व्हॅल्यू पुट करायच्या m1 आणि m2च्या. वायसी इक्वल टू c1 e m1 ची व्हॅल्यू -1 इंटू एक्स प्लस c2 e रेस्ट टू दी पॉवर m2 ची व्हॅल्यू -3 इक्वल टू x बरोबर. हा पुट केल्याच्या नंतर आपलं इक्वेशन नंबर 1 आणि स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 3. तर स्टेप नंबर 3 काय झाला, आता वायसी तर निघून झाला आपला वायपी. आता वायपी काढायचा बरोबर. वायपी काढण्याचा फॉर्म्युला काय, वायपी इक्वल टू 1/5 इंटू डी इंटू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन. आता फंक्शन इथे हे फंक्शन काय घ्यायचं, जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये हा जो फंक्शन दिला एफ ऑफ एक्स हा घ्यायचा इथं आता बरोबर. तर आता पुट करूया आपण. 5d आपला काय, 5d आपला काय डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये ई एस टू दी पॉवर -x प्लस 4. आणि आता हे आल्याच्या नंतर आता आपण बघूया हे कसे आहेत प्लसमध्ये बरोबर फंक्शन. आता याला आपण काय करू, सेपरेट मल्टिप्लाय केलं कारण टी स्क्वेअर प्लस 4d प्लस 3 ई रेस्ट टू दी पॉवर -x बरोबर प्लस 1/t स्क्वेअर प्लस 4d प्लस 3 आणि हे काय होणार आहे इंटू 4 बरोबर. आणि आता आपण आपला रूल वायपीच्या मध्ये रूल बघा. आपला रूल आता जर एनी कॉन्स्टंट असला तर काय होतं, टी एनी कॉन्स्टंट असला आपला काय आपण डी इक्वल टू 0 पुट करतो बरोबर. आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल ई रेस्ट टू दी पॉवर समथिंग तर आपण डी इक्वल टू काय करतो, ए पुट करतो बरोबर. आता आपण इथे पुट करूया. आता समज पुट नंबर पुट डी इक्वल टू ए पुट करतो, म्हणजे ए काय आपला एकच्या बाजूला एकचा जो कोएफिशियंट असेल तो आपला हे असणार आहे ए. तर एकचा कोएफिशियंट इथं काय -1, इथं काय येणार -1, इथं काय येणार आहे डी इक्वल टू आपल्याला 0 पुट करायचे, एनी कॉन्स्टंट इक्वल टू 0 बरोबर. तर आपण इथे पुट करून बघूया काय, केस ऑफ फेलियर आला तर आपल्याला हे करायचं बरोबर. केस ऑफ फेलियर तर नाही वाटतं मला, असं वाटलं नाही बघू, पण आला तर बघ सॉल्व करूया. 1/डी स्क्वेअर. आता आपण व्हॅल्यू पुट करूया बरोबर. व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर काय येणार आहे डी इक्वल डी स्क्वेअर पुट करायचं, -1चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 प्लस 3 ई रेस्ट टू दी पॉवर -x प्लस. आता इथं डी इक्वल टू 0 पुट करायचं, कारण हे एवढ्या फंक्शनसाठी आपण डी इक्वल टू 0 पुट केला, कारण हे फंक्शन एनी कॉन्स्टंट फंक्शन असल्यामुळे डी इक्वल टू 0 पुट करतो. डी इक्वल टू 0 प्लस 4 इंटू 0 0 प्लस 3 इंटू 4 बरोबर. त्यानंतर आता ह्याची आपण केस ऑफ फेलियरची केस आहे का चेक करू आपण. -1 बरोबर, -1 4 इंटू -1 -4 प्लस 3 बरोबर. प्लस 3 किती होणार आहे मायनस. आपण केस ऑफ फेलियर चेक करूया. -1 चा स्क्वेअर म्हणजे काय 1 बरोबर प्लस हा 4 इंटू -1 -4 प्लस 3 हे काय आलं 0, म्हणजे इथं काय आलं केस ऑफ फेलियर बरोबर. केस ऑफ फेलियर आपल्या केस ऑफ फेलियरमध्ये सांगितलं आपल्याला काय करायचं, एक्स मल्टिप्लाय करायचं. एक्स कसं मल्टिप्लाय करायचं त्याचा फॉर्म्युला बघा, एक्स अपॉन
डेरिव्हेटिव्ह ह्या फंक्शनचा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि एफ ऑफ एक्स बरोबर आपण असं ट्राय करू आणि एक्स इक्वल टू आता एक्सने मल्टिप्लाय केला आणि हे फंक्शन काय एक्स याला मल्टिप्लाय करायचं एक्सने मल्टिप्लाय करायचं आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर कोण पण याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2d प्लस 4d 4 ओनली 4 आणि डी हेच आहे पण त्याच्यानंतर एफ ऑफ एक्स काय e⁻x प्लस हे काय होणार आहे 4/3 बरोबर 4/3 त्यानंतर मी इकडे सॉल्व करतो तुम्ही बघून घ्या आणि 4/3 झाल्याच्यानंतर आता पुट करून बघूया आता काय पुट काय करणार आता डी इक्वल टू ए आता डी इक्वल टू -1 पुट करून बघूया पुट करून बघितल्यानंतर x इंटू 1 अपॉन डी स्क्वेअर डी 2 इंटू -1 प्लस 4 e⁻x प्लस 4/3 बरोबर एक्स हे काय होणार आहे सगळं -2 प्लस 4 e⁻x प्लस 4/3 बरोबर हे काय होणार x/2 आणि e⁻x प्लस 4/3 झालं वाय पी आला आपला बरोबर आता लास्ट काय असतं लास्ट स्टेप नंबर 4 याचा आणि वायसीचा आणि वायपीचं ॲडिशन करायचे वायसी प्लस वायपी बरोबर वायसी काय आलेला आपल्याला हा बरोबर वायसी हा आलेला c1 -x प्लस c -3x प्लस x/2 e⁻x प्लस 4/3 बरोबर हे आपलं या क्वेश्चनचं लिनिअर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन दिस फायनल आन्सर बघूया बरोबर प्रॉब्लेम नंबर 2 तर हा कसा आहे सॉल्व डायरेक्ट दिलेला आहे आपल्याला 6d प्लस 9 इंटू वाय इक्वल टू e⁻3 सेम काहीच नाही काहीच फरक नाही तर फॉर्म्युला आणि टेबलचा पाठ असेल फॉर्म्युलेचा पाठ असेल त्यामध्ये रूटचे सगळं सोपं आहे तर आपण लवकर बघू कारण खूप मोठं सॉल्व करायचं आपल्याला स्टेप नंबर 1 बरोबर वायसी काढायचं म्हणल्यावर आपल्याला फॉर्म्युला लागला डी इक्वल टू समथिंग हे म्हणजे 0 घ्यायचं आपल्याकडून आता आपण रूट काढूया रूट किती येणार तर जेवढी डिग्री तेवढे रूट येणार असं म्हणजे डिग्री 3 असते रूट किती येणार 3m1 m2 m3 बरोबर तर आता आपली डिग्री किती आहे 2 रूट किती येणार d स्क्वेअर मायनस t प्लस 9 वाय म्हणजे आपण इक्वल टू 0 तर हा कसं होणार d स्क्वेअर मायनस 6d प्लस 9 इक्वल टू 0 किती रूट येणार m1 आणि m2 आता कॅल्सीमध्ये टाकायचं आणि रूट का सांगायचं आता किती रूट किती येणार ते 3 आणि 3 कॅल्सीमध्ये टाकल्यावर 3 किती झाले बरोबर त्याच्यानंतर आपल्याला माहिती इक्वल असेल तर काय फॉर्म्युला आहे तर 2 रूट इक्वल असतात आपल्या फॉर्म्युला माहिती वायसीचा काय तो c1 प्लस c2x आणि e⁻3x बरोबर कारण m असेल तर m म्हणतं आपण m1ची डायरेक्ट खाली पाहिलं दोन्ही इक्वल आहेत मग काय होणार आहे m हा आपला वायसी आहे बरोबर ठीक डायरेक्ट फॉर्म्युला पुट केला मी व्हॅल्यू पुट केला बरोबर स्टेप तुम्ही तसंच करा स्टेप नंबर 2 बरोबर वायपी काढायला तर वायपीचा फॉर्म्युला माहिती आपल्याला 1/5 d इक्वल टू f of x बघा आता 5d काय आपला d स्क्वेअर मायनस d 6d 9 आणि f of e⁻3 प्लस 2 आता डबल सेपरेट मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय 1/d स्क्वेअर मायनस 6d प्लस 9 e⁻3x प्लस 1/d स्क्वेअर मायनस 6d प्लस 9 2 इंटू 2x बरोबर आता आपण हे करूया बघू अगोदर आता केस ऑफ फेलियर येते का बघूया आणि चेक करूया आपण आणि आता इथं काय पुट करणार मी आता इथं काय पुट करायचं आपल्याला 2x म्हणजे काय आपण याला पुट करत असतो याचा फॉर्म्युला लॉग 2x बरोबर आपला रूल नंबर 3 दिला डी इक्वल टू लॉग ए पुट करत असतो आपण डी काय इकडं लॉग 2 पुट करणार बरोबर हे पुट इथे हे पुट करायचं हे एवढ्या याच्यामध्ये आणि इकडे आपण केस ऑफ फेलियर चेक करू आता केस ऑफ फेलियर कसं चेक करणार बघा आता ए आपला काय डी इक्वल टू काय पुट करणार आपण ए आणि ए डी ए म्हणजे काय एक्सचा कोएफिशियंट म्हणजे -3 आपण चेक करूया डी स्क्वेअर म्हणजे 9चा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर म्हणजे 9 बरोबर मायनस 6 इंटू डी म्हणजे काय आपला -3 इंटू हे -3 प्लस 9 आपण बघूया 0 येतं का 9 मायनस हे किती झाले 6 इंटू 3 मायनस प्लस हे -3 आणि हे प्लस 18 प्लस हे प्रॉब्लेममध्ये +3 घ्यावं लागेल आपल्याला कारण चुकीने दाखवणार कोणते +3 असेल तर काय करावं लागेल ए आपण ए काय येणार आहे +3 +3 करू 3चा स्क्वेअर 9 मायनस 6 इंटू 3 प्लस 9 हे 9 मायनस 18 प्लस 9 हे झाले 18 मायनस 18 इक्वल टू 0 म्हणजे किती येणार आहे केस ऑफ फेलियर आपल्याला बरं केस ऑफ फेलियर असेल तर काय करायचं आपल्याला सिम्पली तो फॉर्म्युला यूज करायचा एक्सने मल्टिप्लाय करायचं बरोबर एक्सने मल्टिप्लाय करायचा आणि याचा हे घ्यायचा डेरिव्हेटिव्ह आणि f x फंक्शन आपण करून बघायचं x इंटू 1 अपॉन याचा स्क्वेअर डी याचा स्क्वेअर करायचा आपला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी याचा काय होणार आहे 2d मायनस 6 बरोबर आणि -3x बरोबर आणि हे पुट करून बघायचं 1 अपॉन डी स्क्वेअर आपल्याला काय सांगितलं आहे डी इक्वल टू लॉग 2 पुट करायचा डी स्क्वेअर येणार आहे लॉग 2 इंटू स्क्वेअर लॉग 2 स्क्वेअर मायनस 6 लॉग 2 प्लस 2 इंटू 2x हे एवढं होईल बरोबर हे एवढं आल्याच्यानंतर आता डी इक्वल टू पुट करून बघूया 3 पुट केल्याच्यानंतर किती होणार आहे अजूनही केस ऑफ फेलियरच येणार 3 पुट केल्याच्यानंतर केस ऑफ फेलियरच येणार डबल त्याचा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डबल याचा एक्सने मल्टिप्लाय करायचा आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एक्सचं काय होणार आहे एक्सने डबल मल्टिप्लाय करायचा हा x स्क्वेअर 1 अपॉन 2d मायनस 6 काय होणार 2 इंटू प्लस 3x
प्लस 1 अपॉन लॉग 2 चा स्क्वेअर मायनस 6 लॉग 2 प्लस 2 2 इंटू 2 रेस्ट टू एक्स 9 आहे बरोबर. हे दाबडे झाल्याच्यानंतर आता आपण याला सिम्पली काय करायचं आहे, हे करायचं आहे आपला वाय स्टेप नंबर 5 नंबर 3 स्टेप नंबर 3 वाय काय लास्ट ऑब्जेक्ट वाय सी प्लस वाय वाय सी घ्यायला C1 प्लस C2x रेस्ट टू 3x प्लस x स्क्वेअर अपॉन 2 रेस्ट टू 3x प्लस 1 अपॉन लॉग 2 चा स्क्वेअर मायनस 6 लॉग 2 प्लस 9 हे राहणार आहे 2 रेस्ट टू x बरोबर. हे लास्ट सोल्युशन बघा फॉर्म्युला फॉर्म स्क्रीनशॉट. आता आपण बघूयात प्रॉब्लेम नंबर 3 आहे. प्रॉब्लेम नंबर सॉल्व डी स्क्वेअर प्लस 4 इंटू वाय रेस्ट टू एक्स प्लस कॉस 2x बरोबर. आता स्टेप नंबर 1 फास्ट बघूया थोडं जरा. वायसी काढायचं आहे. वायसीचा फॉर्म्युला आहे 5 इक्वल टू 0 फंक्शन काय एनिथिंग काय पण 0 आहे. डी स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू 0. आता रूट काय नाही 2 रूटचे काय नाही m1 काय टाक येणार आहे m1 आणि 2. आता इथे इमेजनरी देऊ शकतात. इमेजनरी असणार 2 आयोटा आणि हा काय असणार आहे -2 आयोटा बरोबर. कॅल्शियममध्ये टाकले घेतात बरोबर. आणि हे टाकल्याच्यानंतर इमेजनरी आल्याच्यानंतर आता अल्फा आणि बीटा काढायला फॉर्म्युला कारण अल्फा आणि बीटा दिला. आता मग सांगा जो इमेजनरी नंबरचा हा आयोटा इमेजनरी नंबर सोबत जो असतो तो आहे तो बीटा. बीटा काय होणार आहे इक्वल टू 0 कारण आपलं इक्वेशन अल्फा प्लस 2 बीटा अल्फा प्लस आय बीटा. तर आपल्यासोबत आय सोबत काय 2 तर तो बीटा कधी पॉझिटिव्हचा असतो. बीटा काय आपला 2 अल्फा काय 0. आणि आपण आता हे पुट करूयात त्याच्यामध्ये फॉर्म्युला वाय सी इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला रेस्ट टू अल्फा एक्स ब्रॅकेट C1 कॉस बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स दिसतंय ना बरोबर. हां क्लिअर. वाय सी मध्ये फाईल पुट करूया ई रेस्ट टू अल्फाची व्हॅल्यू काय 0x इंटू एक्स प्लस C1 कॉस बीटाची काय 2x प्लस C2 साइन बीटाची काय 2x हे असं बरोबर. आता ई रेस्ट टू पॉवर असं ई रेस्ट आता हे काय होणार आहे 0 ई रेस्ट टू पॉवर 0 एनिथिंग पॉवर इज 0 इक्वल टू काय असतं 1 तर 1 आपण इथे 1 म्हणतो 1 प्लस C1 कॉस 2x प्लस C2 साइन 2x बरोबर. वाय इक्वल टू काय होणार आहे C1 कॉस 2x प्लस C2 साइन 2x बरोबर. हे असं असणार हे असं आपला वाय सी आला आता स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये काय वाय पीचा फॉर्म्युला वाय पी इक्वल टू 5 अपॉन 5 इक्वल टू f(x) बरोबर. आता आपला वाय 5 काय आपला डी स्क्वेअर प्लस 4 ए रेस्ट टू पॉवर x प्लस कॉस 2x बरोबर. त्यानंतर आपल्याला सेपरेट मल्टिप्लाय करायचं आहे. आपण डी स्क्वेअर प्लस 4 ए रेस्ट टू पॉवर x प्लस डी स्क्वेअर प्लस 4 कॉस 2x बरोबर. आता इथे 2 राहते कॉसचा फॉर्म्युला आणि तर एक्सपेन्शन डी इक्वल टू बाय ए पुट करायची. तर डी इक्वल टू बाय हे काय आपला -1 बरोबर. आणि इकडे काय पुट करायला लागेल कॉस साईनला. कॉसचा काय असेल कॉसला काय आपण करतो डी स्क्वेअर इक्वल टू मायनस ए स्क्वेअर. हे कधी नेहमीही कॉसचं निगेटिव्हमध्येच येणार आहे डी स्क्वेअर कारण हा फॉर्म्युला आहे ना तो आपला कॉसचा प्रॉब्लेम फॉर्म्युला नंबर 5 महत्त्वाचा 4th. डी स्क्वेअर राहणार आहे मायनस हे राहणार आहे ए काय आपला 2चा स्क्वेअर म्हणजेच किती 4 म्हणजे डी स्क्वेअर इक्वल टू राहणार आहे -4 हे पुट करायला. आता पुट करून बघूया. पुट केल्याच्यानंतर काय -1 पुट करायचं बरोबर. डी स्क्वेअर 1 अपॉन -1चा स्क्वेअर प्लस 4 ए रेस्ट टू पॉवर -x प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर राहणार -4 अपॉन हे काय मायनस हे पुट केल्याच्यानंतर काय होणार आहे 1 अपॉन डी स्क्वेअर कर -1चा स्क्वेअर प्लस 4 ए रेस्ट टू पॉवर x. इथं केस ऑफ फेलियर -4 प्लस 4 केस ऑफ फेलियर बरोबर. केस ऑफ फेलियरच्या नंतर मल्टिप्लाय करतो x अपॉन 1 अपॉन 2d मायनस कॉस x. आणि आता ती व्हॅल्यू पुट करून दिल्याच्यानंतर काय येणार आहे केस ऑफ फेलियरच्या नंतर पुट केला डी स्क्वेअर पुट केला तर मग किती होणार 2d डी हे 1 अपॉन 2d होईल आणि मग हे काय होणार 1 अपॉन हे होईल 5 ए रेस्ट टू पॉवर x प्लस आणि डी 1 अपॉन डी म्हणजे काय 1 अपॉन डी म्हणजे काय हा म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि याचं रेस्पेक्ट केल्यामुळे याचं काय होणार आहे 1 अपॉन डी म्हणजे इंटिग्रेशन. हे काय होईल x अपॉन 2 इंटिग्रेशन कॉस 2x बरोबर आणि कॉस 2x बरोबर. कॉस 2x आपण पेज नंबर दुसरा घेऊया. ते झाल्यानंतर वाय पी इक्वल टू काय होणार आहे 1 अपॉन 5 ए रेस्ट टू पॉवर x प्लस x अपॉन 2 कॉसचं इंटिग्रेशन घ्यायचं 2x इंटू dx. आता कॉसचं इंटिग्रेशन माहिती पाहिजे तुम्हाला 1 अपॉन 5
1/5 e raised to the power x प्लस 1/x/2 कॉस इंटिग्रेशन काय साइन 2x आणि इंटिग्रेशनमध्ये आपण कोएफिशियंट डिवाइड करतो. एकचा कोएफिशियंट काय 2 2 आपण हे राहणार 2 बरोबर. आणि आता आपण हे करूया म्हणजे y इक्वल टू 1/5 e raised to the power x प्लस x raised to the power x/4 sin 2x बरोबर. आता आला y आणि आता दोन नाही करायचा y इक्वल टू yc प्लस yc काय आपल्याला yc काय तिकडे आला yc हा होता बरोबर. yc हा होता तर yc काय आपला इंटिग्रेशन घेऊन टाका याचा c1 cos 2x plus c2 sin 2x बरोबर. c1 cos 2x plus c2 sin 2x आणि yp आला 1/5 raised to the power x plus c2/4 sin 2x फायनल आन्सर. आता वो प्रॉब्लेम नंबर 4 चा कसं स्टेप नंबर 1 yc इक्वल टू काढायचं yc फॉर्म्युला yc चा हे असल्यामुळे d² plus 4d plus 4 इक्वल टू 0. रूट किती येणार 2 कारण डिग्री 2 डिग्री 2 डिग्री असेल तर रूट किती येणार 2 m1 किती येणार आणि m2 किती येणार ते सांगा. तर m1 किती येणार तर -2 m2 किती येणार आहे -2 आणि आपला फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला yc इक्वल टू c1 c2x e raised to the power m1x पुट करायच्यासाठी c1 plus c2x e raised to the power -2x बरोबर. yc आला सोपं आहे सगळं. आणि आता स्टेप नंबर 2 आता करायचं yp काढायचं फॉर्म्युला काय yp इक्वल टू 1/d फाय डी आणि f of x बरोबर. तर yp काढायचं बरोबर. हे काय असणार आहे d² प्लस 4d प्लस 4 cos 2x बरोबर. तर आपण पुट करूया आता व्हॅल्यू. आता फंक्शन कोणते हा कॉन्स्टंट असल्यामुळे हा बाहेरच आहे cos 2x म्हणजे आपल्या cos 2 चा d इक्वल टू काय पुट करतो -a² बरोबर. d पुट काय करणार आपण -a 2चा स्क्वेअर बरोबर. तर हा होणार d इक्वल टू -4 बरोबर. आपण इथे पुट करूया yp इक्वल टू d काय आपला d² काय d² पुट करायचं आपल्याला. तर आपल्याला कोसाइनचा हे पुट करण्यासाठी आपल्याला d² पुट करावं लागतं. d² काय -4 प्लस 4 इंटू -4 प्लस 4 इंटू cos 2x बरोबर. आता yp किती होते बघा आपला केस ऑफ फेलियर येतो का ते बघू चेक करू. येणारच नाही मला वाटतं. म्हणून आपण -4 हे किती झाले -4 -16 प्लस 4 इंटू 4 इंटू cos 2x बरोबर. yp घेऊन येणार आहे 1 आणि आपलं चुकलं मित्रांनो. तर आपण करू d इथे d नुसतं खाली लावू द्यायचा असता d² ची व्हॅल्यू दिली आपल्याला बरोबर. तर चुकीचं आहे. म्हणून yp इक्वल टू 1/-4 प्लस 4d प्लस 4 इंटू cos 2x बरोबर. yp इक्वल टू हे आणि कॅन्सल 1/4d इंटू 4 cos 2x 4 कॅन्सल yp इक्वल टू 1/d cos 2x 1/cos मी आता अगोदर सांगितलं 1/d म्हणजे काय इंटिग्रेशन. तर yp इंटिग्रेशन cos 2x yp काय नाही आपला yp इंटिग्रेशन cos इंटिग्रेशन sin 2x आपण बरोबर. आपला yp ते आल्याच्यानंतर प्लस स्टेप नंबर लास्ट स्टेप नंबर 3 आपला yp येणार yc इक्वल प्लस yp इथे येणार आहे तो yc आपल्याला c1 प्लस c2x e raised to the power e2x प्लस yp काय sin 2x आपण 2 छान. त्याच्याकडे थोडं चुकलं होतं आपलं कारण आपण डीच्या जागी d² ची व्हॅल्यू पुट केली त्यामुळे अक्षर समजतं ना. आता क्वेश्चन नंबर 5 बघू आपण. हा IMP इनिशियल आला होता मागच्या वेळेस सेम लास्ट इयरला आला होता. स्टेप नंबर 1 yc काढायचा आपल्याला yc इक्वल टू फॉर्म्युला d5 इक्वल टू 0. आता याच्यामध्ये डिग्री किती दिली 3 दिली तर रूट पण 3च येणार बरोबर. dq प्लस 4d इक्वल टू 0. तर m1 आणि m2 नंतर काय तर ते सांगा. तर m1 किती येणार आहे 1 येणार आहे 0 त्यानंतर 1 येणार आहे 2i होता 1 येणार आहे -2 बरोबर. त्याचा अल्फा बीटा पण काढून घ्यायचा. अल्फा काय आपला 0 बीटा काय मी तुम्हाला सांगितलं बीटा हा नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचा आणि जर असं असेल अल्फा प्लस बीटा. आता आयोटा सोबत काय 2 तर 2 म्हणजेच काय आयोटा सोबत जे असेल म्हणजे तो बीटा आणि इथं दिलाय का अल्फा नाही म्हणजे अल्फा काय आपला 0 बरोबर. आता आपण हे करूया इमॅजिनरीचा फॉर्म्युला yc इक्वल टू तर तुम्हाला सांगितलं आपल्याला आता 3 रूट असेल तर ते कसं अरेंज करायचं c1 e raised to the power m1x प्लस आता 2 साठी काय आपला होता e raised to the power 5x प्लस c1 cos बीटा x प्लस c2 sin बीटा x बरोबर. आता व्हॅल्यू पुट करू cyc इक्वल टू c1 e raised to the power 0x प्लस e raised to the power 0x प्लस c1 cos बीटाची व्हॅल्यू 2x प्लस c2 sin 2x बरोबर.
आता वाय सी इक्वल टू ए रेस्ट टू द पावर 0 मायनस a1 c1 इज इक्वल टू c1 cos 2x प्लस c2 sin 2x एवढा आपला वाय सी आला बरोबर. क्वेश्चन नंबर 1. स्टेप नंबर 2 म्हणजे काय करायचं आपल्याला वाय पी काढायचं बरोबर. वाय पी काढायचं म्हणल्यावर आपल्याला फॉर्म्युला वाय पी इक्वल टू 1/5 डी फंक्शन. तर आपल्याला काय वाय डी तर आपला डी क्यू प्लस 4d एफ एक्स काय 2 sin 2x बरोबर. आता कसं आता आपण साईनचं फंक्शन डी इक्वल डी स्क्वेअर इक्वल टू मायनस ए स्क्वेअर ते काय मायनस 4d स्क्वेअर. आपण डी स्क्वेअर पुट करून बघू आपण हे कसं केलं तर इथे कसं पुट करणार तर बघा इकडनं डी कॉमन घेतलं बरोबर. डी कॉमन घ्यायचा आणि आता काय डी स्क्वेअर प्लस 4 डी स्क्वेअर म्हणजे मायनस 4 प्लस 4 म्हणजे काय डी इंटू 0 हा काय होणार केस ऑफ फेलियर म्हणजे केस ऑफ फेलियर. तर आपण एक्स मल्टिप्लाय करायचा म्हणजे फॉर्म्युला माहिती आहे एक्स आपण याचा डेरिव्हेटिव्ह डी क्यू 3d प्लस डी स्क्वेअर प्लस 4 2 sin 2x. आता डी स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करून बघूयात काय येते. एक्स आपण डी स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करणार मायनस 3 इंटू मायनस 4 प्लस 4 2 sin 2x बरोबर. एक्स आपण इकडे मायनस 12 प्लस 4 2 sin 2x बरोबर. इकडे एक्स आपण इकडे होणार आहे मायनस 8 आपण 2 sin 2x बरोबर. आता मायनस हे झालं मायनस 4 एक्स आपण मायनस 4 sin 2x. तर हा आपला वाय पी बरोबर. आता काय सिम्पली ॲडिशन करायचं काय करून टाकायचं वाय सी प्लस वाय पी काय वाय इक्वल टू c1 c2 cos 2x प्लस c1 c2 sin 2x मायनस x/4 sin 2x बरोबर. आपला वाय सी वाय झालं सोल्युशन. या स्क्रीनशॉट घ्या. प्रॉब्लेम नंबर 6 आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम हा विचारला जातो खूप वेळेस. तर आपण वाय सी स्टेप 1 वाय सी आपण डी स्क्वेअर 2d प्लस 1 0 डी आता रूट तर 2च येणार बरोबर. एम1 काय आला आणि एम2 येणार -1 इक्वलच येतो आणि आपला फॉर्म्युला वाय सी इक्वल टू मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो c1 c2x e रेस्ट टू मायनस एक्स बरोबर. फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करायची एमच्या जागी -1 बरोबर. 1 नंबर आला. स्टेप नंबर 2 आता वाय पी काढायला बरोबर. वाय पी काढायला आता फक्त इथं थोडं रूल नंबर दुसरा लागेल 6चा कारण 7 नंबरचा आपण दाखवू सांगतो. वाय पी इक्वल टू वाय पी आपण 5d एफ ऑफ एक्स बरोबर. वाय पी आपण 1/d स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 e रेस्ट टू द पावर एक्स sin 3x बरोबर. तर आता आपला हे काय म्हणतात फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बघ पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे e रेस्ट टू द पावर एक्स इंटू व्ही म्हणजे एनी फंक्शन कोणतं पण असू शकतं sin x cos x कोणताही आता आपलं sin x त्याला कसं असतं हा कॉमन काढायचा हा इकडे घ्यायचा e रेस्ट टू द पावर ax 1/5dचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा 5d डेरिव्हेटिव्ह फाय प्लस डी प्लस ए हा आपला काय फॉर्म्युला आहे. आपण आता त्याच्यात व्हॅल्यू रिअरेंज करू बरोबर. वाय पी इक्वल टू वाय सी कॉमन घ्यायचं म्हणजे वाय ई रेस्ट टू मायनस बरोबर. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू पुट करायची व्हॅल्यू पुट करताना डी इक्वल टू काय पुट करणार डी इक्वल टू का डी प्लस ए पुट करायचं डी ए काय आपला 3 बरोबर 3 इकडनं व्हॅल्यू नाही ही नाही डी एची व्हॅल्यू म्हणजे काय एकचा कोएफिशियंट हा ई रेस्ट टू ही व्हॅल्यू घ्यायची ना आपल्याला -1 तर डी इक्वल टू -1 बरोबर. व्हॅल्यू पुट करायचं आपण ही व्हॅल्यू पुट केल्याच्यानंतर काय होणार आहे ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करायचं डी स्क्वेअर इक्वल टू डी -1 स्क्वेअर प्लस 2 इंटू डी -1 प्लस 1 आणि sin 3x बरोबर. आता वाय पी इक्वल टू तुम्हाला माहिती आहे आता 1/e रेस्ट टू द पावर एक्स. आता याचं हे करायचं म्हणतात आता याचं सोल्युशन करायचं. डीचं डी म्हणजे काय माहिती आहे डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 प्लस 2d -2 प्लस 1 आणि sin 3x बरोबर. आता डी पाहा -2d कॅन्सल बरोबर. हा 1 2 मायनस 2 0 बरोबर. आता काय राहिलं फक्त वाय पी इक्वल टू e रेस्ट टू द पावर -x 1/d स्क्वेअर sin 3x बरोबर. आता व्हॅल्यू पुट करायची आता आपला आता कशात आलं आता सगळं एलिमेंट झालं आता साईनच्या याच्यामध्ये आलं तर साईनची व्हॅल्यू आपण साईनच्या साईन एक्सला कसं पुट करतो डी स्क्वेअर इक्वल टू -a स्क्वेअर तर डी इक्वल टू काय होणार डी स्क्वेअर इक्वल टू -3चा स्क्वेअर 9 बरोबर. ते काय डी स्क्वेअर इक्वल टू -9 आणि याची काय होणार आहे वाय पी इक्वल टू e रेस्ट टू द पावर -x अपॉन डी स्क्वेअर म्हणजे 9 बरोबर आणि sin 3x झालं. आता डायरेक्ट त्याच्यामध्ये वाय सी प्लस वाय पी झालं. आता c1 काय आला c1 c2x e रेस्ट टू द पावर x प्लस -1/9
साइन 3x. सिंपल सिंपल फाइनल आंसर. प्रॉब्लेम नंबर 7 तसा हा पण इम्पॉर्टंट आहे. आता d² + 6d + 9 × y इक्वल टू e⁻³ into x⁻². आता हे झालं तो yc आलाय. आपण yc काढूयात. हा दोन रूट आले -3 आणि व्हॅल्यू पुट केलं. आता आपण yp काढूयात. म्हणजे चला स्टेप नंबर 2 स्टेप नंबर 1 yp बरोबर. तर yp काढायचं म्हणलं yp = 1/5d f(x) बरोबर. 5d काय असणार आहे d6d + 9 e⁻³ x⁻4. तो फॉर्म्युला आपल्याला हे करावा लागेल. फॉर्म्युला काय आपला x म्हणजे कोणता पण व्हेरिएबल येऊ शकतो. मागवासारखंच आहे. आता आपण इकडनं हे करू e⁻³ इकडे घेऊ e⁻³ d. आपण आता d जागी काय पुट करणार d = d + m बरोबर. d = +3 हे पुट करायचं. तर d च्या जागी काय पुट करणार d + 3x² + 6 × d + 3 + 9 x⁻4 बरोबर. म्हणजे काय होणार -3x 1/. हे काय होणार आहे d² - 6d + 9 6d + 16 18 6 × 3 + 18 + 9 x⁻4. हे आणि हे कॅन्सल. 9 + 9 18 18 मायनस हे 18 मायनस 18 0 त्याचं कॅन्सल होईल सगळं. आणि हे काय होणार आहे e⁻³ d² x⁻4. आता d = काय पुट करणार आहे d आता हे असं 1/d². ते काय होणार आहे e⁻³ मी काय सांगितलं एक d असेल तर एक इंटिग्रेशन आणि d² असेल तर डबल इंटिग्रेशन. म्हणजे काय e⁻³ डबल इंटिग्रेशन x⁻4. आता e⁻³ बरोबर इंटिग्रेशन. तर x⁻4चं इंटिग्रेशन काय असणार आहे x⁻5/5 dx बरोबर. आणि हे काय असणार आहे आता डबल इंटिग्रेशन e⁻³ आता हे 1/5 बाहेर घ्यायचं x⁻4dx इंटिग्रेशन काय e⁻³ into 1/. हे जाणार आहे 1/6 आणि x⁻6 बरोबर. त्याचं इंटिग्रेशन हे होईल. आणि आता आपण yp = रिअरेंज करू e⁻³ त्यामुळे 5 × 6 घेतो 30 बरोबर 30 आणि हे x⁻6 बरोबर. आता yp आता हे करूया yc + yp yc झालं c1 c2x e⁻³ प्लस e⁻³ 30 x⁻6 झालं फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 8 d² - 6d + 9 सेमच आहे. खूप नाही सेम नाही. e⁻³ + x² म्हणजे हे म्हणजेच काय म्हणजे आपण कसं लिहू शकतो e⁻³ x² म्हणजे x⁻² सेमच आहे. काहीच फरक नाही. हे बघा तुम्हाला सॉल्व करता येत करा. ओके हा सॉल्व करा तुम्ही. आपण दुसरा सॉल्व करू. प्रॉब्लेम नंबर 9 d² + 4y x sin x बरोबर. आता आपण याचं सॉल्व करूया yc काढायचा आहे = 0 d² + 4 0 रूट काय येणार आहेत आपले -2y आणि इंटू = -2y बरोबर. आणि अल्फा येणार 0 बीटा = 2 बरोबर. yc = e⁻α(x) c1 cos βx plus c2 sin β3 βx बरोबर. आता व्हॅल्यू yc = e⁻0x c1 cos β/2 x plus c2 sin x बरोबर. तर हे येणार yc = एनिथिंग पॉवर 0 is 1 c1 cos 2x plus c2 sin 2x बरोबर. आता बघा आता yp काढूयात. स्टेप नंबर 2 1 yp = 1/5d आणि f(x) फंक्शन. तर आपला y 5d आहे d² + 4 आणि फंक्शन x × sin x. आता फॉर्म्युला नंबर 7 नंबरचा x × v म्हणजे काय आपला sin x. आता तो त्याचा फॉर्म्युला राहतो x - 5d म्हणजे 5dचा याचा फंक्शन आपल्याला जो 5d दिला त्याचा एकदा डेरिव्हेटिव्ह आणि आपण 5d ब्रॅकेट क्लोज 1/5d इंटू v म्हणजे आपला sin x. आपण पुट करूया x मायनस बरोबर x - 1. आता 5dचा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे आपला 2d बरोबर 2d आपण आणि हे तशा तसं द्यायचं 2d d² + 4 ब्रॅकेट क्लोज आणि 1/d² + 4 आणि v काय आपला sin x बरोबर. एवढं झाल्याच्यानंतर आता yp आपला रिअरेंज करूयात बरोबर x - 2d/d² + 4 आणि d² च्या जागी व्हॅल्यू पुट करूयात आपण sin x म्हणजे काय आपली आता
हा साईनचा रूल असल्यामुळे डी स्क्वेअर आपण काय करून घेतो मायनस ए स्क्वेअर म्हणजे काय ए वनचा स्क्वेअर म्हणजे काय -1 डी स्क्वेअर आपण ह्याला पुट करूयात मग आपण डी स्क्वेअर प्लस 4 साइन एक्स बरोबर वाय पी येणार आपला एक्स मायनस 2d डी स्क्वेअर म्हणजे -1 प्लस 4 हे काय ना -1 प्लस 4 हे -1 प्लस 4 साइन एक्स हे काय होणार वाय पी इक्वल टू इन ब्रॅकेट एक्स मायनस 2d एक्स म्हणजे 2d अपॉन 3 आपण 3 साइन एक्स बरोबर एवढं झाल्यानंतर आता आपण डेरिव्हेटिव्ह आत मल्टिप्लाय करू आता हे 1/3 आपण इकडे आणू 1/3 एक्स 2d आपण 3 इंटू साइन एक्स आणि त्या साइन एक्सने आत मल्टिप्लाय करू वाय पी आपण 1/3 एक्स इंटू साइन एक्स 2/3 डी इंटू साइन एक्स आता डी म्हणजे काय एकदा डेरिव्हेटिव्ह वाय पी काय नाही डी आपल्याला एलिमेंट करायचा लास्ट स्टेपला 1/3 एक्स साइन एक्स 2/3 डीचा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स झाला वाय पी आला आपला एक्स इंटू साइन एक्स 2/3 cos x बरोबर तर आता y इक्वल टू yc प्लस वाय पी लास्ट स्टेप नंबर 3 yc आहे c1 cos 2x प्लस c2 sin 2x प्लस 1/3 x इंटू sin x मायनस 2/3 cos x फाइनल आंसर